आला तर लगेच कुठे सोडून चाललाय मला? बसा बसा जरा. तू जागी कशी काय? मला वाटलं झोपली अशी. डोळे मिटून पडले होते. दुखणं झोपू देत नाही बघा. शकू, सगळी औषधं घेतलीस ना? आता लागेल की झोप. शांतपणे विठुरायाचं नाव घे. झोप, आराम कर. गोपाळाला आता रिपोर्ट देऊन. काय झालंय मला? कुठं काय असं विशेष असं काहीच नाही. या वयात म्हातारपण आलंय का? ते तुला पोटाचा कॅन्सर झाला. बर मग यात एवढं काळजी करण्यासारखं काय? मी बरी होणार आहे. माझा मुलगा मला बरं करणार आहे. विठुराया आहेस की सोबती? मुलं काही इतकी काळजी करू. एवढ्यात तरी काही सोडून देत नसते मी तुम्हाला. आता काय वेगळं गाणं मांडू रे तुझ्या समोर? सगळं माहिती आहे ना तुला? पाहतोयस तू सगळं. सहनशक्तीच्या मर्यादा ओलांडून गेलंय बघा आता हे सगळं. अंत नको पाऊस तू माझा. नाहीतर आता मात्र मोडून पडीन मी. पोटचा पोरगा माझ्यापासून दुरावला तर एक शब्द सुद्धा बोलत नाही माझ्याशी. आणि आता शकुंतला काय कमी केलं तुझं? सांग ना मला. आयुष्यभर तुझं भजन केलं, कीर्तन केलं, तुझंच नाम गायलं. अरे तू तर पाठी राखायचं ना माझा. काय रे, तरी तुम्हाला या आगीवरून का चालायला लावतोयस विठुराया? तुला माहितीये आयुष्यभर मी स्वतःच्या माणसांना दुखावून कायम दुसऱ्या माणसांच्या हिताचा विचार करत आलो. तरी तू माझी अशी परीक्षा घेतोस. काय करू मी आता? सुलक्षणा अशी अर्ध्या संसारातून निघून गेली. आता शकुंतला